लोक म्हणतात शेअर मार्केट खूप रिस्की आहे, म्हणून अनेक लोक गुंतवणूकच करत नाहीत. पण खरंच शेअर मार्केट इतकं धोकादायक आहे का, की आपणच रिस्क नीट समजून घेतलेला नाही? आज आपण रिस्क अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. रिस्क म्हणजे तुमचे पैसे कमी होण्याची शक्यता. शेअर मार्केटमध्ये शेअर्सची किंमत रोज वर खाली होत असते, म्हणून रिस्क असतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखादा शेअर 100 रुपयाला घेतला आणि तो 80 रुपये झाला, तर तुम्हाला लॉस होऊ शकतो. हाच रिस्क आहे. रिस्क का असतो? कारण मार्केटवर अनेक गोष्टींचा प्रभाव पडतो. अर्थव्यवस्था, कंपनीची कामगिरी, बातम्या, गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन. रिस्कचे काही प्रकार असतात. मार्केट रिस्क, संपूर्ण मार्केट खाली येणे. कंपनी रिस्क, एखादी कंपनी खराब कामगिरी करणे. रिस्क पूर्णपणे टाळता येत नाही, पण कमी करता येतो. चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा, दीर्घकालीन विचार करा. एकाच शेअरमध्ये सगळे पैसे टाकू नका, संयम ठेवा. स्मार्ट इन्व्हेस्टर रिस्क टाळत नाही, तो रिस्क समजून घेतो आणि मॅनेज करतो. आता तुम्हाला रिस्क म्हणजे काय आणि तो कसा हँडल करायचा ते समजलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत डीमॅट अकाउंट म्हणजे काय. म्हणून शेअर मार्केट मराठीत शिकण्यासाठी स्विंग इज किंग चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.